तुम्ही हेल्दी खात आहात, तसंच तुम्ही एक्सरसाइजही रेग्युलरली करत आहात, पण तरीही हॉर्मोनल इम्बॅलन्सची लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसत आहेत. खरंच असं असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे, को कन्सल्टंट आत्रे आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याकडे आपण खूप वेळा दुर्लक्ष करतो, पण तीच गोष्ट आपल्या हेल्थ करता खूप महत्त्वाची असते. ती दुसरी काही नसून ती म्हणजे आपली झोप किंवा निद्रा. आयुर्वेदामध्ये आपल्या आरोग्याचे 3 स्तंभ सांगितलेले आहेत, ते म्हणजे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. आपण आजकाल आहाराविषयी खूप वेळा बोलतो सुद्धा आणि फॉलो करण्याचा प्रयत्नही करतो, पण खूप दुर्लक्ष केला जाणारा विषय तो म्हणजे निद्रा किंवा आपली झोप. जेवढे महत्त्व आपल्या आरोग्यासाठी आहाराला आहे, तेवढंच महत्त्व निद्रा आणि ब्रह्मचर्य या विषयांनाही आहे. त्यापैकी आज आपण निद्रा याविषयी जाणून घेणार आहोत. तसंच झोपेच्या चुकीच्या वेळांमुळे आपल्या हॉर्मोन्सवर काय परिणाम होतो हेही आज आपण बघणार आहोत. झोप का महत्त्वाची आहे? कारण झोपेमधलं आपलं शरीर पूर्णपणे रिपेअर होत असतं, हॉर्मोन्स हे रिसेट होत असतात, तसेच आपली नर्वस सिस्टीम ही थोडीशी रिलॅक्स होत असते. स्लीप हे एक बायोलॉजिकल मेंटेनन्स असं तुम्ही म्हणू शकता. जेव्हा तुमची झोप डिस्टर्ब्ड किंवा अपूर्ण होते, तेव्हा त्याचा परिणाम हॉर्मोन्सवर सुद्धा होत असतो. कॉर्टिसॉल लेवल्स वाढू शकतात, त्यामुळे इरिटेबिलिटी किंवा मूड स्विंग्स दिसतात. तसंच बेली फॅट हे सुद्धा कॉर्टिसॉल लेवल्स वाढल्यामुळे होऊ शकते. इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे वेट गेन सारख्या समस्या येऊ शकतात. रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स जर डिस्टर्ब झाले तर त्यामुळे सायकल इरेग्युलर होणे किंवा बीजाची क्वालिटी डिस्टर्ब होणे अशा गोष्टी दिसून येतात. थायरॉइड हॉर्मोनवर परिणाम होऊन त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होणे किंवा केस गळणे अशी लक्षणे सुद्धा दिसतात. आयुर्वेदानुसार जर विचार केला तर हे सगळं वात आणि पित्तदोषाच्या असंतुलनामुळे होतं. त्यामुळे धातू व्यवस्थित तयार होऊ शकत नाहीत आणि आपल्याला ही सगळी लक्षणं दिसायला लागतात. तुम्ही कसं ओळखू शकता की तुमच्या झोपेमुळे तुमचे हॉर्मोन्स बिघडत आहेत? मूड स्विंग्स, ॲक्ने किंवा पिंपल्स येणे, केस गळणे, इरेग्युलर मेन्सेस, तसेच इरिटेबिलिटी, अनएक्सप्लेन्ड वेट गेन, लो एनर्जी, ब्रेन फॉग या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला कळू शकतं की तुमचे हॉर्मोन्स हे तुमच्या झोपेमुळे डिस्टर्ब्ड होत आहेत. तुम्ही जर तुमच्या झोपेच्या वेळा योग्य ठेवल्या तर तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार नाहीत. आयुर्वेदानुसार साधारण 7 ते 8 तासांची झोप ही गरजेची असते. आजारी पडल्यानंतर खूप जण त्यांचे मेडिसिन्स बदलत राहतात, पण त्यांच्या झोपेच्या वेळेवर मात्र काम करत नाहीत. त्यांनी जर त्यांच्या झोपेच्या वेळा फिक्स आणि वेळेवर ठेवल्या तर त्याचा फायदा त्यांचे आजार बरे होण्यामध्ये नक्की दिसू शकतो. आहार हे जर शरीराचं इंधन असेल तर झोप म्हणजे शरीराचं रिपेअरिंग मेकॅनिझम आहे. हॉर्मोन्स बॅलन्स करायचे असतील तर तुमची नर्वस सिस्टीम स्ट्रॉंग पाहिजे आणि ती जर स्ट्रॉंग करायची असेल तर तुमची झोप व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर सर्वात पहिले तुमच्या झोपेच्या वेळा चेक करा आणि त्याच्यात योग्य तो बदल घडवून आणा. खूप वेळा लाईफस्टाईलमध्ये केलेले हे छोटे छोटे बदल सुद्धा औषधांपेक्षा जास्त चांगले काम करतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला झोपेविषयी अजून डिटेल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.